धोंडशेठने आम्हाला आमच्याकडचे जमलेले पैसे आणि जवळचे काही पैसे दवाखान्यात त्या दिवशी जमा करायला सांगितले. दुसऱ्या दिवशी तो बाकीचे पैसे जमा करेल असं म्हणाला आणि निघून गेला. आम्हाला त्या क्षणी तर तो देवाचा अवतार वाटत होता. आम्ही दवाखान्यात आमच्याकडचे पैसे जमा केले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आला आणि जेव्हा म्हणाला की त्याने बाकीचे पैसे भरले आहेत, तेव्हा अक्षरशः त्याच्या पाया पडलो आम्ही. माझ्या बापाचा जीव वाचवायला आलेला देवदूत वाटत होता तो. आता काही चिंता नव्हती. बा लवकर बरा होईल अशी आशा आमच्या मनात मूळ धरत होती. माझा बा लवकर शुद्धीवर येणार होता, ठणठणीत बरा होणार होता. मी आणि माय खूप खुश होतो. बापाची काळजी घेत होतो. तो कधी शुद्धीवर येतो हीच धाकधूक मनात होती. डॉक्टर म्हणाले होते की बाप लवकर बरा होईल आणि एके दिवशी तो शुद्धीवर आला. प्रेमळ नजरेने बघितलं त्याने माझ्याकडे आणि मायकडे. आम्हाला तर आनंद गगनात मावत नव्हता. त्याने उठून बसण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याला अडवलं. त्याला बोलायचं होतं. थोड्या वेळाने त्याचा कंठ फुटला. त्याचे शब्द अजूनही माझ्या कानात गुंजी घालत आहेत. तो बोलू लागला. पोरा, तुला तुझा बा लय वांगळा वाटत असेल ना? मी मानतो, मी दारूच्या नादी लागून चूक केले, पण गावात तुझ्या फीसाठी मी कोणती चूक केली नव्हती र. तो रंग्या बोलला, ही पोती गावच्या येशीपासला न्यायला मदत कर, पैसे देतो म्हणून. तुझी फी भरायची होती म्हणून मी गेलो त्याच्या संग. मला संशय आला होता, पण मी पैक्यासाठी गप राहून काम केलं. त्याला तिकडंच ती पोती पुरायला बी मदत केली. तुझ्या फीचं पैकं घेतलं आणि निघालो. तो मला त्याचं नाव कोणाला सांगू नको म्हणला. गावात मला पोत्यासंग बघितलेलं म्हणून मला अडकावलं. त्यानं वर आणखी पैकं दिलं. गप राहून जेलात राहिला. हेच ते पैकं जे आपण मुंबईत येऊन आधी वापरलं. वर त्यानं तुम्हाला मारायची धमकी बी दिलेली. मला काय माहिती नव्हतं र. मी दरोडा नव्हता घातला र. मी दोषी नाही. देवाची आण घेतो. माझ्यासाठी हा धक्का होता. ज्या प्रसंगामुळे बाप माझ्या नजरेतून उतरला, तो प्रसंग मुळी माझी शाळेची फी भरायला आणि नंतर माझा आणि मायचा जीव वाचवायला घडला असावा. मायला हे माहीत असावं. तिच्या चेहऱ्यावरून मला जाणवलं. आयुष्य पण कसं असतं ना. ज्या गोष्टीसाठी मायला बापाला एवढं सोसावं लागलं, ती माझी शाळा तर सुटली होतीच, पण सोबत हे असले दिवस आले होते. माझ्या बापाला व्यसन जडलं होतं आणि आता कुठे त्याला उपरती झाली तर नेमका आत्ताच त्याचा अपघात झाला होता. मायला तर भरपूर मनस्ताप सहन करावा लागला होता. मलाही वाईट संगतीत वाईट सवयी लागल्या होत्या. मलाही वाटायचं शाळेत जावंसं, पण जाऊ शकायचो नाही. इथे खायला धड पैसे नव्हते, तर मी कुठल्या तोंडाने मायला शाळेत जायची परवानगी विचारू? असाच विचार दरवेळी मनात यायचा. यामुळे माझ्या मनाची कोंडी व्हायची. भवितव्य अंधारलेलं दिसायचं आणि त्यामुळे प्रचंड निराशा यायची. कधीकधी आकाशात वीज लक्कन चमकावी असा विचारही मनात यायचा. या सर्वांची सुरुवात माझ्या शाळेच्या फीपासून झाले. तर मला मायबापाला शाळा करायची दुर्बुद्धी सुचली होती का? पण एकीकडे दुसरं मन हा विचार पुसून टाकायचा मला. बा हळूहळू बरा होत होता, पण त्याच्या पायाचं हाड तुटल्याने त्याला परत कधीच चालता येणार नव्हतं. स्वतःच्या पायावर उभंही राहता येणार नव्हतं. याबद्दल बाप दुःखी वाटत होता. पण या बाबतीतही कोणी काही करू शकणार नाही. आणि एके दिवशी बापाला घरी जायची परवानगी दिली. आम्ही त्याला घरी आणलं. पुन्हा एकदा बघायला आमच्या झोपडीत सारी वस्ती लोटली. जो तो हळहळ व्यक्त करून जात होता. स्वतःच्या अवस्थेची बापाला खूप लाज वाटत असावी. असं अचानक आलेलं अपंगत्व त्याला पटत नव्हतं. त्याला हालचालीसाठी आता आयुष्यभर दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार होतं, असं एक दोनदा बोलूनही दाखवलं होतं त्याने. मला तेव्हापासून हा एक प्रश्न छळायला लागला. गरिबाच्या वाट्याला सगळी दुःख असतात का? बापाला घरी आणलं तरी त्याची औषधं सध्या तरी चालूच राहणार होती. भंगार वेचून पदरात पडतील त्या पैशात घर चालवणारी माझी माय कशी आणणार होती ही औषधं? मी त्या दिवशी असा विचार करत असतानाच कात्तरवेळी धोंडूशेठ आला झोपडीत. त्याने बापाची विचारपूस केली. बोलता बोलता मायने बापाच्या औषधांचा विषय काढला. धोंडूशेठ बहुतेक अशाच संधीची वाट पाहत होता. तो म्हणाला, तुम कायको चिंता करता है, मैं है ना. देखो इतना पैसा है तो मैं ही नहीं दे सकता, पर एक रास्ता है. ये तेरा लड़का अब बड़ा हो गया है, इसके वास्ते मेरे पास एक काम है. तुमको भी कुछ पैसा मिलेगा और मेरे भी पैसा वसूल कर सकता है क्या? माय हतबल होती. तिला हा निर्णय ऐकावाच लागणार होता आणि वर घरातही काही पैसे येणार हे ऐकून तिला हे पटलं होतं. मग घाईघाईतच तिनं धोंडशेठला परस्पर यावर हो म्हणून टाकलं.
धोंडशेठच्या चेहऱ्यावर लोभी भाव दिसत होते, पण ते लक्षात न यायला कारणीभूत केवळ आमची हतबलता होती. नाहीतरी लक्षात येऊन आम्ही दुसरं काय करणार होतो. धोंडशेठचे पैसे घेऊन आम्ही एक प्रकारची लाचारी पत्करली होती. तो जे सांगेल ते आम्हाला ऐकावं लागणार होतं. नशिबाचे खेळ. माझी जणू काही मतं नव्हती माझ्या आयुष्याबद्दल. मला अजून शाळा शिकायची होती, खूप शिकायचं होतं, मोठा साहेब व्हायचं होतं. पण आता माझ्या नशिबात काबाड कष्ट करून धोंडशेठ देईल ते काम करण्याचं होतं. मनातलं दप्तर धूळ खात पडणार होतं कायमचं. पुस्तकांच्या गंधाला मी कायमचाच मुकणार होतो. आयुष्याच्या गणितात मी पुन्हा पुन्हा चुकणार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी धोंडशेठने मला बोलावलं. मी त्याच्याकडे गेलो. मी गेलो तेव्हा माझ्या जुन्या मळकट कपड्यांवरून माझ्यावर खेक असला. तो मला स्टेशनलगतच्या एका हॉटेलात घेऊन गेला. त्या हॉटेलचा मालक धोंडशेठचा मित्र असावा. या दोघात माझ्याबद्दल आधीच बोलणं झालं असं मला एकंदर त्यांच्यातल्या संभाषणातून जाणवलं. हॉटेल मालकानं मला त्याच्याकडे ठेवून घेतलं. मी नव्या ठिकाणी बुजलो होतो, किंचित घाबरलो होतो. इथली लगबग, घाई, प्रत्येकाची काम उरकण्याची सफाई बघता माझा इथे कसा निभाव लागायचा हाच विचार सारखा येत होता. यासोबतच सोबतीला अजून एक इच्छा चाळवली गेली, ती भुकेची. घराल्या शिळ्या कडक झालेल्या भाकऱ्या कुठे आणि इथलं स्वादिष्ट जेवण नाश्ता कुठे. खाद्यपदार्थांचा खमंग सुवास सुटला होता. तोंडाला पाणी सुटलं होतं. आता कोणीतरी आपल्याला एका टेबलावर बसून हे सर्व खायला देईल तर किती बरं होईल या विचारानेच जठराग्नी अजून भडकत होता. सकाळी 7ला इकडे येऊन रात्री 8पर्यंत थांबायचं होतं. कधी कधी जास्त वेळही थांबावं लागणार होतं. इथे मला सांगतील ती कामं करायला लागणार होती. दुपारचं जेवण काय ते मिळणार होतं म्हणा. त्या दिवशी मला तिकडे नुसतं राहून काम कशी करायची याचं निरीक्षण करायला सांगितलं. पण सायंकाळी जेव्हा गर्दी वाढली तेव्हा नकळत मलाही कामाला लावलं गेलं. कुठल्या टेबलवरून फडका फिरव, पाण्याचे जग फिरव अशी साधी कामं. जेव्हा गर्दी ओसरली तेव्हा मालकाने मला हॉटेलच्या मागच्या बाजूला पिटाळलं. तिकडे उष्टी, ताटं, वाट्या, पेले, मोठी भांडी पडली होती. मी आणि आणखी दोघांना हे काम लावलं. ती भांडी पटापट घासायला विसायला खूप कष्ट पडत होते. मालक मध्ये मध्ये आमच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी फेऱ्या मारत होताच. माझ्या धीम्या चाललेल्या हातांकडे बघून माझ्यावर ओरडतही होता. मी भेदरलो होतो. काही वेळाने सगळी भांडी धुवून झाली. मला मालकाने घरी जायला सांगितलं. तसा मी निघालो. मला हे काम अजिबात आवडलं नव्हतं. टेबलावरून फडकं फिरवायचं, पाण्याचे जग फिरवायचे, कुणाला कुठला पदार्थ हवा हे विचारायचं, प्रत्येक गिऱ्हाईकाला बरोबर हवा तोच पदार्थ नेऊन द्यायचा, भांडी घासायची आणि वर बोनस म्हणून मालकाचा ओरडा, शिवीगाळ ऐकायचं. माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या सहकाऱ्यांची दादागिरी सहन करायची. हेच होतं का माझ्या नशिबात? हे सर्व कुठेतरी थांबावं असं मनापासून वाटायचं. पण मी हतबल झालो होतो. माझा नाईलाज होता. तिकडे माझ्यासोबत काम करणारे माझी मजा उडवायचे, टप लावून जायचे, विनाकारण मारायचे, त्यांच्याकडून झालेल्या चुका माझ्यावर ढकलायचे आणि मला मालकाचा ओरडा ऐकायला लागायचा. सुरुवातीला हे सगळं मनाला खूप लागायचं. डोळ्यातून आसवं गळायची. हे लोक माझ्याशीच असं का वागतात? हे सगळं माझ्यासोबत का घडतंय? मी इथे खरंच तेवढा नकोसा आहे का? यांना फक्त माझ्याशी नीट वागण्यात काय त्रास होतो हे मला समजायचं नाही. माझी घुसमट होत होती. पण मन लावून नीट काम केलं तर हे लोक मला त्रास देणं थांबवतील अशीच माझी धारणा होती. पण कितीही मन लावून कष्टाचे डोंगर उपसले तरी माझ्या वाटेला मनस्तापच यायचा. हा मानसिक त्रास तर होताच, पण दिवसाचे 13-14 तास इथं खूप खपून अंग अगदी दुखून यायचं. कधी कधी अंगातली शक्तीही संपली. आपण उभेही राहू शकत नाही असं वाटायचं. पण कधीही 2 मिनिटं शांत बसू शकायचं नाही. भांडी घासून घासून हात सुजून यायचे. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे दिवसभर ये जा करून पायातून कळा यायच्या. पाठ दुखून यायची. कधी घरी जातोय असं व्हायचं. मायेला सुरुवातीला मी हे सगळं सांगायचो. ती बिचारी कधी माझे हातपाय चेपून दे, कधी थोपटून मला आराम द्यायची. जर कधी तीच वैतागलेली असली तर त्रागाही करायची. पण हळूहळू माझा त्रास सांगणं मीच कमी केलं. रोज त्याला कोण रडे. बघता बघता काही महिने सरले. मी सरावलो होतो या कष्टाला, त्रासाला, कुचंबणेला. आपल्याला कितीही त्रास झाला तरी तो डोळे मिटून निमूटपणे सहन करायचा हे शिकलो होतो मी. माझ्या स्वप्नांचा, आकांक्षांचा तुराडा झाला होता. वर या सहन करण्यामुळे मी अबोल झालो होतो, भेदरलो होतो.
माझं मन कधीकधी मला सांगायचं की हे सगळं झुगारून दे. मन कधीकधी बंड पुकारायचं. पण बापाची हतबल अवस्था, धोंडूशेठकडून घेतलेले पैसे आठवायचे आणि मी शांत व्हायचो. पण मला शाळेच्या वाटेवर परत चालायचं होतं. फाटकी जुनी का होईना पुस्तकं जवळ करायची होती. अभ्यास करायचा होता. गणितं सोडवायची होती. कविता पाठ करायच्या होत्या. गुरुजींच्या छड्याही खायच्या होत्या. नवनवे मित्र जमवायचे होते. पण माझ्या वाट्याला काय आलं होतं, हे जुनाट मळकं, टेबलावर फिरवायचं फडकं, खरकटी उष्टी भांडी, दुपारी मिळणारी कसलीशी पातळ आमटी आणि शिळा भात, खूप सारे कष्ट आणि वरकडी म्हणून मालक आणि सोबत काम करणाऱ्यांचा ओरडा सहन करणं. आयुष्याच्या वाटा धुसर होत दिसत होत्या. मला वाटायचं की आता आपली शाळा सुटली ती कायमची. आपण कधीही शाळेत शिकू शकणार नाही. आयुष्यभर हेच काम करत राहायचं. आजकाल मला ते नदीकिनारी अक्षर लिहित असल्याचं स्वप्न पडायचं. यावेळी मी मन लावून गणेशला शाळेला जातो हे वाळूत लिहायचो. मात्र यावेळी माझे कपडे मळकट असायचे. खांद्यावर ते मळकं टेबल पुसायचं फडकं टाकलेलं असायचं. चेहरा काळवंडलेला असायचा आणि अशा अवस्थेत मी वाळूत वेडीवाकडी अक्षरं काढायचो. मी या अक्षरांकडे अगदी आशेने पाहायचो. एखाद्या 4 दिवसांच्या उपाशी माणसाने अन्नाकडे पाहावं तसं. तितक्यात ती 11-11 लाट माझ्या दिशेने येते आणि मनात नसतानाही अक्षर वाचवायला पुढे ढकलला जातो. मी घाबरतो. ती लाट जणू माझ्याच अस्तित्वाला आव्हान देत असते. काही क्षणात ती माझ्यावर जोरात धडकते. मी लांब फेकला जातो. नाकातोंडात पाणी जाऊन श्वास गुदमरतो. ती लाट संधीचा फायदा घेऊन माझी अक्षरं क्रौर्याने पुसून टाकते. मला रडू कोसळतं. एका बेसावत क्षणी ती लाट माझ्यावर झडप मारते आणि मला तिच्यासोबत घेऊन जाते कायमची. नंतर सगळा अंधार दिसू लागायचा आणि माझं स्वप्न मोडायचं. घरची परिस्थिती अजून बिघडत चालली होती. बाप पूर्णतः परावलंबी होता. त्याने आता दारू सोडली होती, पण तो आता या हतबलतेमुळे अजूनच दिनवाणा दिसू लागला होता. त्याला मनातून कुठेतरी आपल्या हतबलतेचा, परावलंबी असल्याचा न्यूनगंड वाटत असावा. तो काही बोलायचा नाही, पण त्याचा उदास चेहरा सर्व काही सांगून जायचं. आतून पोखरला होता तो. अस्वस्थ वाटायचा. मला बापाची दया येत होती. त्याच्याबद्दल वाईट वाटत होतं. मायला आणि मलाच त्याचं सर्व काही करावं लागत होतं. जास्त करून माय करायची. आजकाल मायची चिडचिडही वाढत होती. बापाचा खर्च, बापाची सेवा, दिवसभर उन्हातान्हात भंगार वेचत राबणं, यात ती चिणून जात होती. पैसे कमावताना तिची दमछाक होत होती. पण यावर मी काय करू शकत होतो? मीही हतबल होतो तिच्यासारखाच. पण मायची फरफट मला बघवत नव्हती, हे खरं. मीही स्वतःच्या स्वप्नांना कायम दूर सारून पोटासाठी काम करतच होतो. काही दिवस उलटले. बाप हल्ली जरा खुश दिसायला लागला होता. तो त्या रात्री त्याच्या बालपणीच्या गोष्टी सांगायच्या. आठवणीत रमायचा. त्याला आधीपेक्षा खुश बघून मायला किंचित हायसं वाटत होतं. बापाला वरवर खुश दाखवायचा प्रयत्न करत होता, पण तो आतून अजूनच उदास होत चालला होता. हे मात्र आमच्या लक्षात येत नव्हतं. तो कशात तरी मन रमवायचा प्रयत्न करायचा. याच उद्देशाने त्याचं मन रमावं हा नसून तो कशात तरी मन रमवतोय हे आम्हाला भासवणं हा असायचा. पण हे आम्हाला दिसत नव्हतं. बाप बरा होतोय अशी समजूत आम्ही मनाला घालून दिली होती. बापाला असा अचानक बदल कसा झाला याचा विचार आम्ही करायचो. त्याने आपला दृष्टिकोन बदलला होता. आजकाल तो म्हणायचा, पोरा, माणसाची जिंदगी म्हणजे इजेच्या प्रकाशावानी, फटकन संपती बघ. कधी संपती कळत बी नाही. कधी अखेरचा श्वास असल कोणाला माहीत नसतं, एका देवाशिवाय. म्हणून माणसानं जगून घेतलं पाहिजे, खुशीत असलं पाहिजे. बाप बदलला होता. तो आजकाल तुझा बा लवकर बरा होणार बघ असंही म्हणायचा. आम्हाला वाटायचं की बाप लवकर बरा होणार. त्याच्याकडे आलेली पूर्ण बरा होण्याची इच्छाशक्ती पाहून वाटायचं बाप लवकर चालायला उठायला लागेल. पण हा आमचा भ्रम होता. बापाच्या आणि आमच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं होतं याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. ती सकाळ नेहमीसारखी होती. मी 5ला उठलो. मायही तेव्हाच उठली. काही वेळाने बापही उठला. आज उठल्यापासूनच माय जरा वैतागलेली वाटत होती. काल माय ज्या ठेकेदारांकडे भंगार जमा करायची त्याने पैशात काहीतरी घोळ केला होता. त्यामुळे ते पैसे काही कारण नसताना मायला आज भरून काढावे लागणार होते. त्यासाठी तिला आज रोजच्यापेक्षा जास्त भंगार गोळा करावं लागणार होतं. मी तोंड धुवायला बाहेर गेलो तेव्हा माय आणि बापात कशावरून तरी वाजलं. झोपडीकडे परत येत होतो तेव्हा या दोघांच्या भांडणाचा आवाज मी ऐकला. हल्ली या दोघात नेहमीच अशी भांडणं व्हायची. माय बापाला भरपूर बडबडत राहायची. बाप आधी बोलायचा पण नंतर लगेच शांत व्हायचा. माय बोलायची थांबली की नंतर तोच माफी मागायचा तिची. मला अशी भांडणं नेहमीची झाली होती. मी थोडा वेळ इकडे तिकडे भटकून
भटकून नंतर परतलो. मला वाटलं होतं तेवढ्या वेळात दरवेळीप्रमाणे भांडण मिटलं असेल, पण हे दोघं अजूनही भांडत होते, अगदी तावातावाने. आमच्या खोपटाभोवती गर्दी जमा झाली होती. मी त्यांना आवरायचा प्रयत्न करत होतो, पण ते दोघेही जुमानत नव्हते. माझ्या कानावर त्या दोघांचे शब्द पडत होते. तू कोण मला सांगणारी? मी माझ्या मनाचा राजा आहे, वाटेल ते करेन. जसं काय लय सोनं घातलेलं ना तुम्ही माझ्या अंगावर, एक फुटका मनी नाही दिलासा कधी. आणि राजा म्हणे, तुझ्या बानं तुला गळ्यात घातल्यापासनं जिंदगीचं वाटोळं झालं. बरकत नाही साली आयुष्यात. कुठलं पाप केलं ते जे तुम्ही आलासा आयुष्यात. मुंबईला आल्यापासनं मी एकटीच झिजतय. एक छदाम तरी आणलासा का? तुझ्या बानं जसं काय 10 एकर जमीनच दिलेली ना मला. तू झिजलीस तर काय झालं? स्वतःची करवडी पण भरतीस ना. आणि तुम्ही आधी दारू पिऊन कामधंदा सोडून एका जागी बसले. मला मरून दिवसभर भंगारासाठी भटकायला लावलं. देव शिक्षा करतोच. बसलेत ना असं पंगू बनून कायमचं. उठता तरी येतंय का एकट्याला? लंगडा बेवडा कुठचा. तरी मेलं. ज्यादा काम माझ्याच माथी आलंया. तुझं सगळं कराया मलाच लागतंय. कंबरट मोडलं माझं. असं दुसऱ्यावर जगण्यापेक्षा मरत का नाही तू? मायचं हे शेवटचं वाक्य मला सुन्न करून गेलं. काय बोलली होती ती? बाप कसाही असला तरी तो एकटाच खूप जवळचा होता. ती बोलण्याच्या ओघात हे बोलून गेली, पण बापाच्या अन माझ्या मनाला खूप लागलं. बाप तर अविश्वासाने चकित होऊन तिच्याकडे सुन्नपणे बघत होता. मायबाप आजवर बरेचदा भांडले, पण एवढं टोकाचं विधान तिने कधीच केलं नव्हतं. बाप क्षणार्धात शांत झाला. आपण आपल्याच कसल्या कामात गुंग असावं आणि काही पूर्वकल्पना नसताना अचानक कोणीतरी येऊन कानाखाली वाजवावी असा त्याचा चेहरा झाला होता. झोपडीबाहेर जमलेल्या गर्दीकडे पाहून मला तर लाज वाटत होती. मग बापाला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं असावं. माईला जेव्हा लक्षात आलं की ती बोलताना काहीतरी चुकून बोलून गेले, त्यानंतर ती काहीतरी पुटपुटत चुलीपाशी जाऊन बसली. आमच्या झोपडपट्टीतल्या लोकांना अशी भांडणं नवीन नसली तरी दुसऱ्याची भांडणं ऐकायला रस जरूर असायचा. जमलेल्या लोकात कुजबुजही सुरू झाली. काय भडबडा बोलतंय ना बाय, हाण नाही यायच्या जिभला. आम्ही तर नाही बोलत असं उलटून. काय शिकवलं की नाही हिच्या आईनं? क्या बोलती औरत, कितना किटकिट करती है. हमारा आदमी भी बेवडा है, मैं क्या बोलती कुछ उसको. ये बडी आई महाराणी. हे सगळं बोलणं माझ्या कानावर पडत होतं. मला हे सगळं नकोसं झालं होतं. मी एकाच जागी स्तब्ध होतो. इतक्यात कोणीतरी मोठ्याने बोललं, अय, इथं काय पिक्चर लावलाय का फोकट? कामं नाही का? काही वेळात गर्दी पांगली. माय भाकऱ्या बनवून काहीच न बोलता भंगाराला निघून गेली. ना बाप तिच्याशी एक शब्द बोलला, ना ती बापाशी काही बोलली. मीही निघालो कामावर जायला. मी झोपडीबाहेर पडणार इतक्यात बाप बोलला, पोरा जातोस? बाप आज बऱ्याच दिवसांनी मी जाताना काही बोलला होता. त्याचा आवाज थोडा खोल होता, भरून आलेला होता. जणू त्या आवाजात मी थांबावं यासाठीचा आर्जव होतं. मी मागे वळून पाहिलं. बापाच्या चेहऱ्यावर व्याकुळता होती, हताशपणा होता, एकटेपणा होता. मला न जाण्याची, त्याच्यासोबत राहण्याची जणू तो मूक विनंती करत होता. त्याचे डोळे ओलसर वाटत होते. मला पण का कोण जाणे. आज जावंसं वाटत नव्हतं बापाला सोडून, पण मला बापाच्या मनातलं काही कळत नाही. अशी स्वतःची समजूत घालून मी मान डोलावली आणि मी गेलो. मला जाणं भाग होतं. धोंडू शेठने त्याचे परत पैसे द्यायचे दिसत होते. एकतर मगाच्या गोंधाने मला थोडा उशिरा झाला होता. मालकाचा रागीट चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता. शक्य तितके कृत्रिम भाव चेहऱ्यावर आणले. उसनं अवसान आणलं आणि मी निघालो. कारण न सांगता जर मी दांडी मारली तर मला कामावरून काढून टाकतील आणि आम्ही धोंडेशेठचे पैसे कधीच भरू शकणार नाही अशी मला धास्ती लागत होती. मी स्टेशनपर्यंत चालत गेलो आणि नंतर ट्रेन पकडली. पूर्ण प्रवासभर आजच्या दिवसाचा आणि बापाचा विचार करत होतो. असं अचानक का विचारलं असेल त्यानं? त्याला माझ्या जवळ असण्याची मानसिक गरज असावी का? मी त्याला आज मोठा आधार वाटत असेल का? का त्याला त्याचं मन माझ्याकडे मोकळं करायचं असेल? माय जे बोलली होती ते खूप चुकीचं होतं. बापाने हे फार मनाला लावून घेतलेलं वाटत होतं आणि त्यात आजकाल बाप फारच हळवा झाला होता. मला बापाबद्दल फार वाईट वाटत होतं, पण मी काही करू शकत नव्हतो. एका बाजूला मायचा तिरस्कार वाटत होता, तर दुसऱ्या मनाला मायबद्दल सहानुभूती वाटत होती. बिचारी पाठीवर भंगाराचं ओझं घेऊन उन्हातान्हात भटकत होती, ती ना पोट भरण्यासाठी. मी लहान असल्याने मला
फार कमी पैसे मिळत होते. त्यातले बहुतेक पैसे तर धोंडूशेठच्या खिशात जात होते. माय वणवण भटकत होती ती आमच्यासाठी. इतर निर्ढावलेल्या भंगारवाल्याला बायकांची शिरजोरी गुमान सहन करत होती. भंगारातल्या काचा तिच्या हाताला पाठीला लागल्याने खोल जखमा झाल्या होत्या. वजन पेलून तिची कंबर पाठ फार दुखायला लागली होती. याची पर्वा न करता ती राब राबत होती. या सगळ्यात तिचा कोंडमारा होत होता. स्वतःची दुःख प्रत्येकासाठी खूप मोठी असतात. मला शिक्षण सोडावं लागल्याचं आणि हे लहान वयातच हॉटेलात काम करावं लागण्याचं दुःख होतं. बापाला आपल्या पंगुत्वाचा न्यूनगंड होता. हालचालीसाठीही दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागण्याचं दुःख होतं. आणि मायला रक्ताचं पाणी करूनही पदरात काडीचं सूक न पडण्याचं वैषम्य होतं. या असंतोषी परिस्थितीमुळे मी वयाच्या मानाने जास्तच शांत, सहनशील आणि पोक्त झालो. बापाच्या मनात खच्चून न्यूनगंड भरला आणि वरवर शांत वाटणाऱ्या त्याच्या मनातली खळबळ मला मायला कधी उमजली नाही. आणि माझ्या मायला वाटू लागलं की तिची कोणीच कदर करत नाही. तिची आम्हाला गरज ही फक्त पैशापुरती आहे. आणि ती बापाचा तिरस्कार करू लागली. बाहेरच्या लोकांचा आलेला राग आमच्यावर, खास करून बापावर काढू लागली. माझी विचारांची तंद्री लागलेली असतानाच माझं उतरायचं स्टेशन कधी आलं मला कळलंच नाही. डबा स्टेशनला लागल्यावर मागच्या लोकांनी धक्काबुक्की सुरू केली. तेव्हा मी भानावर आलो. उतरलो आणि हॉटेलात पोचलो. निघायला वेळ झाल्याने मला तब्बल अर्धा तास उशीर झाला होता. मला पाहिलं तसा मालक माझ्यावर आगच पाखडू लागला. मी मान खाली घालून शांत उभा राहिलो. आत्ता कुठं आला नाही तर नखरं सुरू झालं. स्वतःला लय साणा समजतो काय साल्या? एक दिस चामडं सोललं पाहिजे तुझं तेव्हा अक्कल ठिकाणावर येईल. तू राजासारखा रमत गमत आला तर काय तुझा बा येऊन काम करणार आहे काय? मी साधा म्हणून कामावर ठेवलंय, ते पण धोंडून तुला हाणलं म्हणून. नाहीतर भीक मागायची तर लायकी आहे का? ओ गणेशेठ, तुमच्याशी बोलतोय. काय बोललं की मुंडी खाली. कसं असं नोकर ठेवलं तर एक दिन मला इकून खाताल. ऐकतो ना नालायक कुठचा. ते काय नाही, आज तू रोजच्यापेक्षा जास्त काम करायचं. आता जा चल. मी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. जास्त राबायचं आहे हे ऐकून आत्तापासूनच माझ्या पोटात गोळा येत होता. आज खरंच खूप काम लावलेलं त्याने. मला एक क्षण फुरसत घेऊ देत नव्हता. मी जरा कुठे एका जागी काही न करता दिसलो की माझ्यावर डाफरून मला सारखी कामं देत होता. इकडे फडका फिरव, तिकडे हे काय हवं ते विचार, ग्लास पेले धू, ताटं धू, झाडू फिरव, पाणी मार, असं बरंच काम. पाय प्रचंड दुखत होते. अशक्त वाटत होतं. चालताना तोल जाईल असं वाटत होतं. तरीही मी न थांबता राबत होतो. मालकाची फार भीती वाटत होती. अखेर कशीबशी संध्याकाळ झाली. काळोख वाढला तशी आपसूक गर्दी कमी होत गेली. मग शेवटी सगळी भांडी घासायचं काम आटोपलं. तसं मला घरी जायला सांगितलं. मी घरी जायला निघालो. दिवसभराच्या कामात मी घरी घडलेलं सारं विसरून गेलो. आणि आता मला एवढा क्षीण आला होता की फक्त दिवसभर झालेल्या त्रासाचाच विचार करत होतो. अंग अगदी दुखून आलं होतं. काही वेळात मी आमच्या वस्तीत पोचलो. एव्हाना अंधार पडला होता. मला आमचं खोपटं दिसलं. आमच्या खोपटापाशी आसपासच्या लोकांची गर्दी जमली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणाव होता, चिंता होती. यावेळी अशी गर्दी जमलेली पाहून माझ्या काळजात चर झालं. मी खोपटाच्या जवळ आलो तेव्हा गर्दीतल्या कोणीतरी मला पाहिलं. कोणीतरी म्हणालं, हा बघा आला. पोरा, हे बघ रे तुझ्या बानं काय करून घेतलं. हे ऐकून मी जमतील तितकी पटकन पावलं टाकत खोपटापाशी पोचलो. आतून रडण्याचा आवाज येत होता. खूप तणावाचं वातावरण होतं. पुढचं दृश्य मला स्तब्ध करणार होतं. खोपटाच्या दाराशी एक दिवा ठेवला होता. आतमध्ये फक्त त्या दिव्याचाच मिणमिणता अंधुक प्रकाश होता. आतलं दृश्य काळजाचा ठोका चुकवणारं होतं आणि त्या अंधारात तो आणखीनच भीषण असह्य वाटत होतं. आत बापाला झोपवलं होतं. तो शांत पडला होता. त्याच्या अंगावर पांढरं कापड टाकलं होतं. नाकात कापसाचे बोळे घातले होते. त्याचे डोळे बंद असले तरी त्याच्या स्तब्ध चेहऱ्यावर वेदना जाणवून येत होत्या. माय बापाच्या डोक्याजवळ बसली होती. ती धाय मोकलून हंबरडा फोडत होती, बडवून घेत होती, काहीतरी असंबद्ध बडबडत होती. आसपासच्या बाया तिच्या बाजूला बसल्या होत्या. काही डोळ्याला पदर लावत होत्या. मायच्या बाजूला बसलेल्या मायला थोपटत होत्या. तिला शांत करायचा प्रयत्न करत होत्या. पण माय कोणालाच आवरत नव्हती.
माझा बाप समोर मृतावस्थेत पडला होता. हे दृश्य पाहून माझ्या अंगातली उरली शक्ती संपली. पायातले त्राण गेले. मेंदू पूर्णपणे सुन्न पडला होता. मी जवळजवळ बापाच्या उशापाशी स्वतःला झोकून दिलं. मला काहीच कळत नव्हतं. सारखं वाटत होतं की बाप आत्ता उठेल, मला हाक मारेल, मायेने जवळ घेईल, त्याच्या आयुष्यातले प्रसंग रंगवून सांगेल. काही हासबास नसताना हा असा अचानक आम्हाला पोरकं करून जाऊ शकतो? हां, अशक्य. मनाला हे काही केल्या पटत नव्हतं. मी मानायला तयार नव्हतो. हे असं होणं शक्यच नाही. हे राहून वाटत होतं. नेत्र भरले आसवांनी, अंधारली हो ही वाट. येईल का पुन्हा कधी जीवनात नवी पहाट. मेंदू जणू बंद पडला होता. काहीच सुचत नव्हतं. मला मोठा धक्का बसला होता. माझ्या चेहऱ्यावर कोणताच भाव नव्हता. माझ्या डोळ्यात आसवांचा टिपूसही नव्हता. मला काहीच कळत नव्हतं. मेंदू काही कळण्याच्या पलीकडे गेला होता. तसाच किती वेळ गेला ते काही माझ्या खिचगंटीतही नव्हतं. कानावर शब्द पडत होते, पण माझं कशाकडे लक्ष नव्हतं. कोणीतरी मला गदागदा हलवू लागलं. काही शब्द माझ्या कानावर पडले. पोरा, सुद्दीत ये. आरं, याला कोणीतरी रडवा. मोप मनावर घेतलं याने. येड लागायचं अशाने. पण मी तेव्हा रडलोच नाही. हा माझ्यातला खंबीरपणा बिलकुल नव्हता. हा मला बसलेल्या हादऱ्याचा परिणाम होता. बापाच्या मृत्यूबद्दल माझ्या कानावर पडलेल्या वृत्तांताचा सारांश असा होता. बापानं विष पिऊन आत्महत्या केली होती. माय साधारण 8च्या सुमारास परतली होती. खोपटाचं दार उघडताच तिला बाप जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसला होता. त्याच्या तोंडातून फेस बाहेर आलेला होता. त्याचे डोळे सत्ताड उघडे होते, पण त्यांच्यात प्राण नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर असंख्य वेदना स्पष्ट दिसत होत्या. मरतेवेळी त्याला फार त्रास झाला असावा. बाजूला एक छोटी रिकामी बाटली पडली होती. हे पाहून मायला मोठा धक्का बसला होता. ती हे पचवू शकली नव्हती. तिने हंबरडा फोडला होता. तिच्या आवाजाने आजूबाजूचे सर्वजण धावत आले होते. मला आणायला कोणीतरी रम्याला पाठवलं, पण मी हॉटेलात दिसलो नाही. तो यायच्या काही मिनिटापूर्वीच मी तिकडून निघालो होतो. माय बडवून घेत होती. धाय मोकलून रडत होती. मध्येच बापाला उठवायचा प्रयत्न करत होती. काही बाई असंबद्ध बडबडत होती. मी सकाळच्याला बोललो म्हणून असं करून घेतलं नवं. काय गरज होती दारू प्यायची? अहो, काहीतरी काम करा. नुसतं दारू धुसून राव नका. पोटाला 4 पैकत रिकामवा. माझ्या मुलं जीव द्यालात तुम्ही. मीच मारलं तुम्हाला. मी हे पाप घेऊन नाय व जगू शकत. मी पण येतंय तुमच्याकडे. नाय, मला रोखू नका. नाय, ऐकू रंग्याचं. त्या पोत्यात झोल असणार. तुम्हाला अडकवतील ते फुकाट. उठलात, तोंड धुवा. भाकरचा देते. असं माय मला एकटीला सोडून गेलात. नाय, तुम्ही खोटं नाटक करत ना. समदे फसवतात मला ना. हे जित्ते हाय. उठा, बास झाली नाटकं. ती रात्र जागून काढली. शोककळा पसरली होती. रात्री आजी आजोबा, मायचे आई वडील आले. त्यांना मायचा आक्रोश पाहवत नव्हता. आत्तापर्यंत मी जवळच्या माणसांचा मृत्यू असह्य असतो हे फक्त ऐकलं होतं. असं अनुभवायला मिळेल वाटलंही नव्हतं. सकाळी बापाला अग्नी दिला. बापाला अग्नी देताना भडभडून येत होतं. माझ्या लहानपणी मला खेळवणारा, गुदगुल्या करणाऱ्या, माझं कौतुक करणारा बाप सारखा नजरेसमोर येत होता. त्याचा आवाज कानात सारखा रुंजी घालत होता. राहून त्याच्या माझ्या शेवटच्या भेटीचा त्याचा व्याकुळ चेहरा आठवत होता. ते त्याचे पाणावलेले डोळे आठवत होते. काही वेळात 11-विकरा ज्वालांचा नाश सुरू झाला. लाकडांनी चांगलाच पेट घेतला. बापाचं शरीर जळत होतं, पण गेल्या काही वर्षात त्याचं मन आतून कितीतरी वेळा राग झालं असावं. आयुष्यात आलेल्या अपयशामुळे. बापाने कंटाळून जीव दिला. यात मायचा दोष नव्हता. दोष होता परिस्थितीचा. बाप आतून पूर्णपणे एकटा झाला होता. तुफानात अडकलेल्या नावेसारखं त्याचं मन भावनांच्या लाटांवर हिंदकळत होतं, ज्यात त्याला मात देणाऱ्या भावना सारख्या त्याच्यावर काबू मिळवत होत्या. वादळ शमायच्या आधीच बुडाली त्याची नाव, आणि आता हे वादळ आमच्याकडे त्वेषाने घोंगावत येत होतं.